आज आपण बनवत आहे पिकलेल्या केळींपासून पुऱ्या। पिकलेल्या केळींची पुऱ्या करण्यासाठी आपण केळी घेतली आहे, गव्हाचं पीठ, रवा, खोबरं, वेलची पावडर आणि गूळ। गूळ ही पावडर आहे गुळाची, आणि मीठ आणि हळद आपण घेणार आहोत। आता केळी आपण स्मॅश करून घेऊया। स्मॅश झाल्यावरती आपण त्यात रवा मिक्स करूया। खोबरं, वेलची पावडर आणि आता ॲड करतोय गूळ। गूळ तुम्हाला जसं चवीनुसार गोड हवा असेल तर गोड जास्त प्रमाणात टाकू शकता। मी 2 चमचे टाकलेले आहे। चवीनुसार मीठ, हळद। आता गव्हाचं पीठ आपण त्याच्यात मिक्स करतोय। जसं घट्ट होईल तेवढं आपण गव्हाचं पीठ त्याच्यात मिक्स करूया। आणि थोडं तूप टाकूया आपण। असं घट्ट मळून घ्यायचं आणि लगेच आपण आता त्याच्या पुऱ्या करून घेऊया, नाहीतर ते पीठ आपलं पातळ होऊन जाईल। एवढी जाड पाहिजे, जास्त पातळ आणि जाड नको, मीडियम असते पाहिजे। असा लालसर कलर यायला पाहिजे, म्हणजे आपली पुरी तयार आहे। अशा प्रकारे आपल्या केळीच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा ह्या पिकलेल्या केळीच्या पुऱ्या खाण्यासाठी खूप चविष्ट असतात। तुम्ही एकदा करून नक्की बघा। धन्यवाद।